श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. उद्या आहे श्रावण महिन्यातील दुसरा शनिवार. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. श्रावण महिना हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. संपूर्ण महिनाभर भगवान शिवशंकरांची पूजा अर्चना केली जाते. यामध्ये श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार महत्त्वाचा मानला जातोच, पण श्रावणातील शनिवार म्हणजेच श्रावणी शनिवारलाही विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. हा दिवस विशेषतः शनिदेवाची पूजा करण्यासाठी आणि त्यांच्या कोपापासून संरक्षण मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. शनिदेवाची उपासना केल्यास शनिदोष, साडेसाती आणि अष्टम शनी यांसारख्या दोषांपासून मुक्ती मिळते असा विश्वास आहे. शनी हे कर्माचे देव मानले जातात आणि त्यांची कृपा लाभल्यास जीवनातील अडथळे दूर होतात, व्यवसायात यश मिळते आणि मानसिक शांतता प्राप्त होते. या दिवशी शनीच्या मंदिरात तिळाचे तेल, तीळ, काळी वस्त्र आणि काळी उडदाचे दाणे दान केल्यास विशेष पुण्य मिळते. श्रावण हा भगवान शिवशंकरांचा महिना असल्याने शनिवारीही अनेक भक्त शिवलिंगावर जलाभिषेक, दूध अर्पण आणि बेलपत्र अर्पण करतात. काही ठिकाणी शनिवारच्या दिवशी शिवशक्तीचे एकत्रित पूजनही केले जाते. त्यामुळे हा दिवस शनी आणि शिव दोघांच्याही कृपेसाठी महत्त्वपूर्ण मानला जातो. भक्तगण ओम नमः शिवाय आणि ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा देखील जप करतात. श्रावणी शनिवारचा हेतू केवळ ग्रह शांती मिळवणे किंवा पूजा अर्चना करणे एवढाच मर्यादित नाही, तर या दिवशी दान, धर्म, संयम, सात्विक आहार आणि मनशुद्धीचा आग्रह देखील धरला जातो. समाजासाठी काही चांगले कार्य करणे, वृद्धांना मदत करणे, गरिबांना अन्नदान करणे हेही या दिवशी विशेष पुण्यकारक मानले जाते. यामुळे या दिवशी केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक दृष्टिकोनातूनही मोलाचे कार्य हे केले जाते. श्रावणी शनिवार हे भक्तांसाठी पवित्रता, संयम आणि संकल्पाचे प्रतीक आहे. या दिवशी अनेक भक्त उपवास करतात, शनी स्तोत्र, शनी चालीसा अथवा शनी महाराजांची कथा म्हणतात. विशेषतः ज्योतिषशास्त्रात शनी ग्रहाची स्थिती कुंडलीत प्रतिकूल असल्यास या व्यक्तीने श्रावणी शनिवारला शनी पूजन केल्यास दोष देखील कमी होतात. आता या दिवशी शनी महाराजांसोबत मारुती रायांची पूजा करणे याला देखील खूप महत्त्व आहे. या दिवशी अश्वत्थ मारुती पूजन देखील केले जाते. म्हणजे काय तर पिंपळाच्या झाडाखाली जी मारुतीची मूर्ती असते तर तिचे देखील पूजन केले जाते. आता या दिवशी आपण मारुती रायाची पूजा करायची आहे, त्याचसोबत शनिदेवाची देखील पूजा करायची आहे आणि काही उपाय देखील करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. तसेच आपल्या मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही, घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही, विवाह जुळून येत नाही, अशा अनेक समस्या असतात. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला शत्रूचा देखील त्रास असतो. इथे आसपास असे काही व्यक्ती असतात की ते अगदी तोंडावरती गोड गोड बोलतात, पण त्यांच्या मनामध्ये भलतेच काहीतरी चाललेले असते. त्यांना आपले कधीही चांगले देखवत नाही. तर शत्रूचा त्रास दूर होण्यासाठी देखील या दिवशी कोणते उपाय करावे याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. तसेच शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. श्रावण शनिवारी आपण सकाळी लवकर उठायचे आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. या दिवशी आपण भगवान भोलेनाथांची पूजा करायची आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जो काही शत्रूचा त्रास होत असतो तर तो त्रास दूर करण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. आता या उपायासाठी आपल्याला मातीची पंती लागणार आहे. मातीची पंती अगदी खराब झालेली पंती असेल, तुटलेली असेल तर अशी पंती चुकूनही घ्यायची नाही. आपण व्यवस्थितच मातीची पंती घ्यायची आहे. एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकावे. तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटले नसावे. तांदळावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्या मातीच्या पंतीमध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे. आता या दिव्यामध्ये आपल्याला काळा धागा टाकायचा आहे किंवा अगदी सफेद दोरा घ्या आणि त्याला आपण काळा बनवू शकता. अगदी काजळ लावू शकता किंवा इतर कोणताही काळा जर दोरा असेल तर तो काळा दोरा धागा घेतला तरी पण चालेल. आता हा उपाय का करायचा तर आपल्याला शत्रूचा त्रास होत असतो किंवा आपली प्रगती काही लोकांना देखवत नाही, तर त्यासाठी हा उपाय करायचा आहे. आणि दुसरा उपाय कोणता करावा ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. आता यामध्ये आपण काळा धागा टाकलेला आहे, मोहरीचं तेल टाकलेलं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे, दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल वाहायचं आहे. आता या दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे. तर आपल्याला 5 काळे उडीद घ्यायचे आहे आणि हे अख्खे काळे उडीद त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे. त्यासोबत एक खडी मिठाचा दाणा देखील आपण या दिव्यामध्ये टाकायचा आहे. आणि हा दिवा आपण पहिल्यांदा देवघरामध्ये
घरामध्ये प्रज्वलित करायचं आहे। त्यानंतर तुमचे जे काही अडचणी अडथळे असतील तर त्याबद्दल भगवान भोलेनाथांना सांगायचं आहे। मग शत्रूचा त्रास होतो किंवा घरामध्ये नजरबाधा ही होत असते, मुलांची प्रगती होत नाही किंवा अगदी तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळत नाही, काही ना काही अडचणी अडथळे या चालूच असतात। यानंतर आपण हनुमान चालीसा आणि शनी चालीसाचं पठण करायचं आहे। पठण करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल, पण या दिवशी आपण ही सेवा करायचीच आहे। त्यानंतर हा दिवा आता आपण घराच्या बाहेर नेऊन ठेवायचा आहे। आता घराच्या बाहेर आपण उजव्या साईडला हा दिवा ठेवायचा आहे, म्हणजे बाहेरून जेव्हा आपण आतमध्ये येत असतो तेव्हा आपली जी उजवी साईड असेल तर त्या उजव्या साईडला आपण हा दिवा ठेवायचा आहे। यामुळे कितीही मोठी नकारात्मकता किंवा नजरबाधा घराला झालेली असेल तर ती दूर होण्यास मदत होत असते। आता हा उपाय कोण करू शकतं? घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल, फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही। आता हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे? तर जेवढा वेळ राहील तेवढा वेळ हा राहून द्यायचा आहे किंवा अगदी पूजा झाल्यानंतर 2-3 तास हा दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे। त्यानंतर जेव्हा हा दिवा विझेल तेव्हा आपण त्यामध्ये काळा धागा आहे, जे काही काळे उडीद आहे, एक मिठाचा दाणा आहे तर ते आपण बाहेरच जाळून टाकायचं आहे। मग त्यामध्ये 2-3 आपण कापराच्या वड्या टाका आणि ते बाहेरच जाळून टाका। त्यानंतर ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये देखील प्रवाहित करू शकता। आता यानंतर आपल्याला या दिवशी आणखीन एक दुसरा उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्याला जी काही आर्थिक टंचाई चालू आहे किंवा मुलांची प्रगती होत नाही, जी काही तुमची इच्छित मनोकामना आहे तर ती पूर्ण होण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे। आता हा उपाय आपल्याला जवळपास असणाऱ्या मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे। मारुतीरायाच्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे। आता या उपायासाठी आपल्याला 11 उडदाचे दाणे घ्यायचे आहे, त्यासोबत 11 खडे मिठाचे दाणे देखील घ्यायचे आहेत आणि आपल्याला 11 रुईची पानं घ्यायची आहे। आता जर तुम्ही या दिवशी मंदिरात गेला तर मंदिरात तुम्हाला रुईच्या पानांची माळ देखील विकतही मिळत असते, अगदी 10 रुपयाला ही माळ तुम्हाला सहज मिळून जाईल, तर ही माळ तुम्ही तिथे घेऊ शकता। आता हे जे काही आपण रुईचं पान घेणार आहोत तर त्या पानांना मध्ये होल असेल, छिद्र असेल तर अशी पानं आपण चुकूनही घ्यायची नाही। आपण व्यवस्थितच 11 रुईची पानं घ्यायची आहे। प्रथम ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे। घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाका, या पाण्याने ही पाने स्वच्छ धुवून काढा, स्वच्छ पुसून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला सिंदूर घ्यायचा आहे किंवा सिंदूर नसेल तर तुम्ही कुंकू घेतलं तरी पण चालेल, त्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाका किंवा शुद्ध जल टाका। आता या कुंकुवाने आपण त्या पानावरती जय श्रीराम लिहायचं आहे, कारण की जय श्रीराम जर लिहिलं तर मारुतीराया अत्यंत प्रसन्न होतात व आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती देखील पूर्ण होत असते असे म्हणतात। त्यामुळे आपण या दिवशी या रुईच्या पानांची माळ घेऊन हनुमान मंदिरामध्ये जायचं आहे। थोडंसं तेल देखील सोबत घ्यायचं आहे। आता हे तेल आपण तिथे तेल ठेवलेलं असतं किंवा दिवा प्रज्वलित केलेला असतो तर त्या दिव्यामध्ये हे तेल टाकायचं आहे। आता तेल टाकल्यानंतर तो दिवा मोठा असतो, त्या दिव्यामध्ये आपण आपला चेहरा देखील बघायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी अडथळे येत असतात तर ते दूर होण्यास मदत होत असते। त्यानंतर आता मारुतीरायाला आपण रुईच्या पानांची माळ ही घालायची आहे। तसेच आपण जे काही 11 उडीद तसेच 11 खडे मिठाचे दाणे आणलेले आहे तर ते एखाद्या कागदामध्ये तुम्ही ठेवा आणि ते आपण मारुतीरायासमोर अर्पण करायचे आहे। आता अर्पण करत असताना तुमची जे काही अडचणी अडथळे आहे तर त्याबद्दल तुम्ही मारुतीरायाला सांगायचं आहे। घरामध्ये पैसा येतो पण पैसा स्थिर राहत नाही किंवा इतरही काही अडचणी अडथळे असतील तर त्याबद्दल तुम्ही मारुतीरायाला सांगू शकता। तसेच तिथे बसून आपण हनुमान चालीसाचं देखील पठण करायचं आहे किंवा अगदी पठण करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल, पण या दिवशी आपल्याला जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा ही आवर्जून करायचीच आहे। तसेच आता आपण या दिवशी शनिदेवाची देखील पूजा करायची आहे। घरामध्ये जी पण पुरुष मंडळी असेल तर पुरुष मंडळींना तुम्ही या दिवशी शनिदेवाची पूजा करायला लावायची आहे। शनिदेवांना देखील आपण तेल अर्पण करायचं आहे, तसेच रुईच्या पानांचा हार त्यांना घालायचा आहे आणि शनी महाराजांसमोर देखील आपण 11 काळे उडीद अर्पण करायचे आहे। तसेच 11 खडे मिठाचे दाणे देखील तिथे अर्पण करावे। आता हे 11 काळे उडीद अर्पण करत असताना ओम शनिदेवाय नमः, ओम शनिदेवाय नमः या मंत्राचा आपण जप करायचा आहे। त्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी अडथळे चालू आहे तर त्याबद्दल आपण भगवान श्री शनिदेवांना सांगायचं आहे। तसेच आपण कितीही मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय या दिवशी आवर्जून करायचाच आहे, कारण की शनिदेवाला न्यायाची देवता देखील म्हटलं जातं। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा। धन्यवाद।